त्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर देश कसा चालवायचा, नागरिकांचे हक्क काय असतील, सरकारची रचना कशी असेल आणि न्यायव्यवस्था कशी काम करेल यासाठी एक संविधानाची गरज होती. यासाठी 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेने पहिली बैठक झाली. या सभेत देशभरातून निवड असलेले प्रतिनिधी सहभागी झाले. संविधान तयार करण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. संविधान तयार करताना भारताच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला. नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना विशेष महत्त्व देण्यात आले. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लाभले. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ते संपूर्ण देशात लागू करण्यात आले. म्हणूनच दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानांपैकी एक आहे. ते प्रत्येक भारतीयाला समान हक्क, न्याय, स्वातंत्र्य आणि संधी देण्याची हमी देते. आजही भारत लोकशाही मजबूत ठेवण्याच्या संविधानाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.